मागील काही दिवसापासून जर तुमच्या हिरड्यावर सूज येत असेल, हिरड्यामधून रक्त येत असेल, हिरड्यामध्ये जळजळ झाल्यासारखं वाटत असेल आणि यामुळे प्रचंड त्रास होत असेल, तर आजच्या व्हिडिओमध्ये नक्की हिरड्यामधून रक्त का येते, हिरड्यांना सूज का येते, याची काय कारणं आहेत आणि तसेच अत्यंत साधे सरळ सोपे असे काही घरगुती उपाय सांगणार आहे, ज्यांचा योग्य पद्धतीने उपयोग केल्यानंतर हिरड्यामधून रक्त येणे पूर्णपणे बंद होते, परत हिरड्यांना सूज येत नाही. तर नक्की ह्या गोष्टी का होतात, याची काय कारणं आहेत आणि कोणते उपाय करायचं हे सविस्तरपणे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि ज्या प्रकारे उपाय करायला सांगितलेत अगदी त्याच प्रकारे जर तुम्ही केले तर नक्कीच हिरड्यामधून रक्त येणे आणि सूज येणे कायमचं बंद होऊ शकतं. चला तर मग या व्हिडिओची सुरुवात करू. तर हिरड्यामधून रक्त येणे आणि सूज येणे याची प्रमुख कारणे आहेत. त्यापैकी सगळ्यात प्रमुख कारण कोणतं असेल तर ते आहे दातांची किंवा तोंडाची स्वच्छता न ठेवणे. दिवसातून 2 वेळेस ब्रश करायला पाहिजे हे सगळ्यांना माहित आहे, परंतु हे माहिती असून सुद्धा 99% लोक ब्रश करत नाहीत 2 वेळेस. याच कारणामुळे अनेक वेळेस हिरड्यामधून रक्त येते, हिरड्यांना सूज येते किंवा हिरड्यामधून अनेक वेळेस पू सुद्धा येतो. तर जर आपण दाताची व तोंडाची स्वच्छता व्यवस्थितपणे ठेवत नसाल तर हे सगळ्यात प्रमुख कारण आहे ज्यामुळे हिरड्यांना सूज येत असते किंवा हिरड्यामधून रक्त येत असेल. म्हणून जर तुम्ही 2 वेळेस ब्रश करत नसाल तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला 2 वेळेस ब्रश करायचं आहे, व्यवस्थित दातांची स्वच्छता ठेवायची आहे. जर एवढी साधी गोष्ट जर तुम्ही केली तर हिरड्यांना सूज येणे, हिरड्यामध्ये पू होणे कायमचं बंद होऊ शकतं. त्यानंतर दुसरं सगळ्यात प्रमुख कारण आहे ते म्हणजे दाताला जर कॅव्हिटी झालेली असेल तर. जर तुमच्या एखाद्या दाताला कॅव्हिटी झालेली असेल किंवा दाताला कीड लागलेली असेल तर ही कीड दातांच्या नसाद्वारे किंवा दातांच्या रूट्सद्वारे खाली पसरत राहते आणि यामुळे हिरड्यावर सूज आल्याचं जाणवतं किंवा अशा प्रकारे हिरड्यावर फोड आल्याचं जाणवत असतं. तर याचं ऍक्च्युअल कारण दाताला लागलेली कीड असते. म्हणून जर समजा दातांना कीड लागल्यामुळे जर तुमच्या हिरड्यांना सूज येत असेल तर यावर सगळ्यात अगोदर दाताची ट्रीटमेंट करून घ्यायला पाहिजे. म्हणजे दातांना जर काही प्रॉब्लेम असेल तर यामुळे सुद्धा हिरड्यामधून रक्त येऊ शकते किंवा हिरड्यांना सूज येऊ शकते. त्यानंतर 3 नंबरचं कारण आहे ते म्हणजे जर आपल्याला हिरड्यांचा एखादा आजार असेल तर, जसं की जिंजायटिस, पेरिओडॉन्टायटिस हे काही हिरड्यांचे आजार आहेत. जर अशा प्रकारचा आजार जर हिरड्यांना झालेला असेल तर यामुळे सुद्धा हिरड्यामधून रक्त येऊ शकते, हिरड्यांना सूज येते, हिरड्यामध्ये जळजळ झाल्यासारखं वाटत असतं आणि यामुळे प्रचंड त्रास होत असतो. जर तुम्हाला अशा प्रकारे कोणता हिरड्यांचा आजार असेल तर यामुळे सुद्धा हिरड्यातून रक्त येते. त्यानंतर गम रिसेशनचा प्रॉब्लेम होत असेल, म्हणजे जर हिरड्यांची झीज होत असेल, झीज व्हायला सुरुवात झालेली असेल तर यामुळे सुद्धा हिरड्यामधून रक्त येते, दात तुटल्यासारखा वाटत असतो. आता हिरड्यांची झीज का होते याची अनेक कारण आहेत, परंतु वयानुसार सुद्धा हिरड्यांची झीज होत असते. या व्हिडिओमध्ये मी जे उपाय सांगणार आहे हिरड्यांना सूज येऊ नये म्हणून, हिरड्यामधून रक्त येऊ नये म्हणून, ते जर उपाय केले तर यामुळे हिरड्यांची झीज होणं सुद्धा थांबू शकतं. त्यानंतर जर दातांना मार लागलेला असेल किंवा आपण तोंडावर खेळताना पडलेलो असेल तर यामुळे सुद्धा हिरड्यांना सूज येऊ शकते, हिरड्यामधून रक्त येऊ शकते. याचं कारण म्हणजे पडल्यामुळे दातांच्या ज्या नर्व्स असतात, ज्या नसा असतात त्या डॅमेज होतात आणि नसा डॅमेज झाल्यामुळे त्याचा परिणाम हिरड्यावर सुद्धा दिसून येतो. यामुळे हिरड्यांना सूज येऊ शकते. तर या काही कारणामुळे हिरड्यांना सूज येते. म्हणून सगळ्यात अगोदर कोणत्या कारणामुळे आपल्याला नक्की सूज येते हे समजून घ्यायला पाहिजे आणि ते कारण दूर करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ठीक आहे, आता हिरड्यांना सूज येते, रक्त येते हे तर दररोजचाच प्रॉब्लेम झालेला असेल तर हे येऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, तर सगळ्यात पहिला आणि अतिशय चांगला उपाय आहे ते म्हणजे हळदीचा उपयोग करायला पाहिजे. हळद प्रत्येकाच्या घरी असते, एनी टाइम अवेलेबल आहे. आपल्याला हळद घ्यायची आहे, 1-2 थेंब पाण्याचे टाकायचे आहेत, त्याची पेस्ट बनवायची आहे. ज्या प्रकारे टूथपेस्ट असते अगदी त्या प्रकारे त्याची थिकनेस ठेवायची आहे किंवा तशा प्रकारचं मिक्सचर बनवायचं आहे आणि ती पेस्ट आपल्याला ज्या ठिकाणी हिरड्याची सूज आलेली आहे, हिरड्यामधून रक्त येतं किंवा हिरड्यांची झीज होत आहे अशा ठिकाणी ती पेस्ट अप्लाय करायची आहे. त्या ठिकाणी लावल्यानंतर 5 ते 10 मिनिटं तशीच ठेवायची आहे. जी काही लाळ येईल ती बाहेर थुंकत राहायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटांनंतर आपल्याला पाण्यानं चूळ भरून घ्यायची आहे. जर हा अत्यंत साधा सरळ सोपा उपाय केला तर हिरड्यांना सूज येणं कमी होतं, हिरड्यामधून रक्त येत नाही, तसेच हिरड्यांची झीज सुद्धा कमी होते. हिरड्या आणि दातावरील समस्येवर सगळ्यात रामबाण उपाय जर कोणता असेल तर तो हळदच आहे. कारण हळदीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात. यामुळे रक्त हिरड्यातून येणे कमी होते, हिरड्यांना सूज येत नाही. हा अत्यंत साधा सरळ सोपा उपाय आहे. सगळ्यात पहिल्यांदा जर कोणता उपाय करायचा असेल तर तो हा करायला पाहिजे. त्यानंतर दुसरा उपाय आहे ऑइल पुलिंग. यामध्ये तुम्हाला नारळाचं तेल घ्यायचं आहे आणि
1 चमचा नारळाचे तेल तोंडामध्ये घेऊन तोंडामध्ये फिरवत राहायचं आहे, स्विशिंग करत राहायचं आहे. साधारणपणे 1 ते 2 मिनिटापर्यंत हे तेल आपल्याला तोंडामध्ये फिरवत राहायचं आहे आणि ज्या ठिकाणी हिरड्यांना सूज आलेली आहे, ज्या ठिकाणी रक्त येतं त्या ठिकाणी जास्त वेळ फिरवत राहायचं आहे किंवा त्या ठिकाणी जास्त कॉन्सन्ट्रेट देऊन आपल्याला तेल फिरवत राहायचं आहे, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल. जर ऑइल पुलिंगचा जरी तुम्ही उपयोग केला तर यामुळे सुद्धा हिरड्यांचे आजार दूर होण्यास मदत मिळत असते. हा पण अत्यंत साधा सरळ सोपा उपाय आहे. तिसरा उपाय आहे मिठाच्या पाण्यानं गुळण्या करायच्या आहेत. 1 ग्लास पाणी घ्यायचं, 1 चमचा मीठ टाकायचं आहे, थोडंसं पाणी कोमट करून घ्यायचं आहे आणि या कोमट पाण्यानं आपल्याला गुळण्या करायच्या आहेत. हा जरी तुम्ही उपाय केला तरी सुद्धा हिरड्यांचे प्रॉब्लेम कमी होण्यास मदत मिळत असते. तर हे जे 3 उपाय सांगितलेले आहेत, हे तिन्हीपैकी कोणता पण उपाय करा. जर तुमच्या हिरड्यामधून रक्त येत असेल, हिरड्यांना सूज येत असेल, हिरड्यांची जळजळ होत असेल, तर या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये हे 3 उपाय काम करतात. याचा तुम्हाला 100% फायदा होणार. आठवड्यातून 2दा ते 3दा आपल्याला अशा प्रकारचे उपाय कंटिन्यू करत राहायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला भविष्यात कधीच हिरड्यांचे आजार होणार नाहीत आणि ज्यांना झाले त्यांचे आजार पूर्णपणे बरे होतील. तुम्ही 100% हे उपाय ट्राय करून बघा आणि तुम्हाला किती दिवसात फरक पडला कमेंट करून सांगा, कारण तुमच्या कमेंट वाचूनच बाकीचे पण इन्स्पायर होऊन ते पण हे उपाय करू शकतात. तर हे खूपच परिणामकारक इफेक्टिव्ह उपाय मी सांगितलेले आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जवळच्या लोकांपर्यंत नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.